11 नोव्हेंबरच्या पहाटे हॉटेल व्यावसायिक सुभाष हरणे हे 25 लाख रुपयांची रोकड घेऊन कर्नाटकातून कोल्हापुरात येत होते। यावेळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला तावडे हॉटेल जवळच्या पुलावर 5 संशयितांनी हरणे यांना अडवलं आणि निवडणूक दक्षता अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील 25 लाख रुपयांची रोकड लुटली होती। या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक सुभाष हरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरंगे यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं ही लूट केल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोकड लुटणाऱ्या संजय किरंगे, अभिषेक लगारे आणि विजय खांडेकर या तिघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली 2 आलिशान 4चाकी वाहनं असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यातील स्वप्नील जाधव आणि हर्षद खरात या दोघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, प्रवीण पाटील, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, विशाल खराडे, कृष्णात पिंगळे, शुभम संगपाळ, सागर माने, लखन पाटील, अनिल मर्दाने, अमित सरजे, हिंदूराव केसरे, दीपक घोरपडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला।